सो हॅलो एव्हरीवन. तर आज होती माझ्या भैयाची हळद आणि हळद आमच्या इकडे लग्नाच्या आदल्या दिवशी असते आणि नवरदेव नवरीकडे जातो. मग नवरदेवासोबत माझी मधली दिदी जात होती आणि तिची तयारी करून देत होते. मी तिचं मेकअप वगैरे छान करून दिलं आणि हे बघा नवरदेव आमचे म्हणजे माझा भाऊ, माझा भैया बघा. आणि मग ते जायच्या अगोदर देवाची पूजा वगैरे करतात, पाया वगैरे पडतात आणि सगळ्यांच्या पाया पडतात. आणि माझी खूप मोठी फॅमिली आहे, जॉईंट फॅमिलीमध्ये म्हणजे माझं माहेर जॉईंट फॅमिलीमध्ये, तर खूप मोठी फॅमिली आहे. आणि मग सगळे काकू वगैरे सगळेच आणि दुसरे पण काकू वगैरे आले होते नवरदेवाला वाट लावण्यासाठी, गावाकडं येतात. आणि ही माझी आई. आता सगळ्यात पहिले माझ्या आईनं माझ्या भैयाला ओवाळून घेतलं, त्यानं गणपतीची वगैरे पूजा केली, सगळ्या देवाची पण पूजा केली. आणि मग सगळ्यात पहिले मग माझ्या आजोबाच्या पाया पडला. बघा खूप लाडका होता माझा भैया माझ्या आजोबाचा, त्याच्यात तर एवढं डोळ्याला पाणी येत होतं ना पाया पडताना, खरंच खूप वाईट वाटत होतं. आज जर ते असते ना तर खूप जास्त खुश असते. तर मग सगळ्यांसोबत फोटो वगैरे काढले आणि नवरदेवाला वाटं लावण्यासाठी एवढे सगळे आले होते. मग नवरदेवाला वाटं लावलं आणि मग आम्ही आलो वरती. मग आम्हाला पण संध्याकाळी हळदीला जायचं होतं नवरीकडे. मग म्हटलं चला जेवण वगैरे करून घेऊ. आत्याची मुलगी म्हणते मला नको घेऊ, बघ कशी दिसायले, मी हातपाय पण नाही धुतले. ही माझी मोठी दिदी. मग आम्ही पटकन असं जेवण करून घेतलं, वरण भात भजी पापड चपाती आणि लाडू पण होते, पण मी खाल्ले नाही. आणि काकू बघा मस्ती. अहो सांगा की मी आहे मीनाक्षीची काकू. बघा एसी मध्ये बसून मस्त स्वयंपाक चाललाय. इकडे काय 2-2 जागी चपात्या, इकडे भजी, इकडे काय पीठ. कशी झाली भजी? लाजायली किती. किती लाजते माझी ताई म्हणजे मधल्या काकूला ताई म्हणतो. आणि मग आम्ही पटकन मी वरती गेले, तयार वगैरे झाले. आणि गावाकडे बघा अशाच सगळे स्वयंपाक करतात चुलीवर. तर इतका छान स्वयंपाक झाला होता. मग सगळ्यांनी तयारी वगैरे केली आणि आम्ही निघालो हळदीसाठी जाण्यासाठी. तर मग हळद नवरदेव नवरी खूप मस्त दिसत होते. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला